तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, राज्यातील वातावरणात बदल झालेले आजपासून आपल्याला काही भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते। पाऊस सक्रिय होताना आपल्याला पाहायला मिळतोय। तर मित्रांनो, राज्यात बऱ्याच दिवसापासून पावसाची उघाड पाहायला मिळत होती, परंतु शेतकरी बांधवांना पावसाची गरज देखील असताना आता आजपासून तसेच उद्यापासून काही भागांमध्ये पुन्हा एकदा मोठा पाऊस होणार आहे। तर जाणून घेऊयात सविस्तर अपडेट कोणकोणत्या भागांमध्ये पाऊस होणार याविषयी। पण तत्पूर्वी तुम्हाला विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते देखील कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या भागाचा देखील आढावा घेऊन येत असतो। तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तरच तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत असते। तर मित्रांनो, आज लगेच येत्या काही तासांमध्ये आपल्याला मराठवाड्यातील लातूर, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूरच्या परिसरामध्ये मोठा मुसळधार पाऊस आपल्याला होताना पाहायला मिळते। त्यासोबतच अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, वाशिम, त्यासोबतच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका स्वरूपाचा पाऊस आज रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल। मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगरच्या परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह भाग बदलत आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस काही भागात आपल्याला आज झालेला पाहायला मिळेल। मात्र उद्यापासून पुढील 3 दिवस राज्यातील सर्वच भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे, पाऊस होणार आहे। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या परिसरामध्ये आपल्याला आज सायंकाळनंतर आपल्याला वातावरणात बदल होईल। तर नाशिकमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी भाग बदलत झालेला पाहायला मिळू शकतो। यामध्ये नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड या सर्वत्र परिसराचा समावेश असून मित्रांनो, कोकणात जर पाहिलं तर कोकणात देखील मोठ्या पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे। मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बहुतांश भागांमध्ये आज रात्रीपर्यंत होऊ शकतो। यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरारच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आलाय। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।